हा, वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये संध्याकाळनंतर झालेलं मतदान जे या संदर्भातली याचिका जी आहे तिचा निकाल आलेला आहे आणि त्या निकालावर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. सोबतच पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि पिटिशनर चेतन अहिरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं. मुळात जे इलेक्शन पिटिशन चेतन अहिरे यांनी दाखल केलं होतं त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्याला इंग्रजीमध्ये आपण कंडक्ट असं म्हणतो, त्या कंडक्टच्या संदर्भात होता आणि त्याच्याचबरोबर हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालं की नाही या तपासणीच्या संदर्भात होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. हे पिटिशनमध्ये आम्ही असं म्हणालो होतो की फ्री आणि फेअर इलेक्शन झालेत, कायद्याने झालेलं आहे, नियमावलीने झालेलं आहे, हे माहिती घेण्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये व्यंकट म्हणून आहेत, त्यांना RTI टाकायला सांगितला होता. त्यांच्या RTIला जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर असं आहे की आपण मागितलेली माहिती ही उपलब्ध नाही. जी माहिती मागितली होती ती म्हणजे एकदा वेळ संपल्यानंतर मतदान करायचं असेल तर स्लिप वाटल्या जातात. इलेक्शन कमिशनच्याच प्रेस नोटवरनं 6.80 एवढं मतदान झालेलं आहे. हे एवढं मतदान जे आहे ते 76 लाख मतदान होतं. तेव्हा त्या संदर्भातल्या स्लिप्स आहेत का ते सांगा. दुसरं जे आहे रिटर्निंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर या दोघांना हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासण्यासाठी त्यांनी नियमावली केल्यात, त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातला कायदाही केलेला आहे. हे सगळं बंधनकारक आहे. तेव्हा रिटर्निंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, प्रिसाइडिंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का, तर त्याचं उत्तर जे आहे ते नाही असं आलेलं आहे की आमच्याकडे हा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही. असं उत्तर आल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षाच्या वतीने म्हणजे चेतन अहिरे यांच्या वतीने आम्ही पिटिशन दाखल केलं. पिटिशन दाखल करताना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि आमची मुख्य प्रिपेअर जी आहे ती की आपण इलेक्शन कमिशनला डायरेक्ट करा की जे कायदेशीर बंधनं आहेत की ज्याच्यामध्ये Annexure 46, Annexure 44, Annexure 57
हे जे अनेक्शर्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये सगळी माहिती असताना येते, ते आपण ह्यांना आम्हाला द्यायला सांगा. ही आमची मुख्य प्रेयर आहे. आणि इलेक्शन कमिशन ते जर सादर करू शकत नसेल पक्षकाराला किंवा कोर्टाला, तर मग हे इलेक्शन फ्री अँड फेअर झालं का याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात यावी. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही रिट पिटिशन जी दाखल केली, म्हणजे ती रिट पिटिशन कंडक्टवरती होती, नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती, संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती. परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पिटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पिटिशन समजून त्यांनी असणारा निकाल दिला अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांच्या निकालामध्ये जो पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे चेतन आयरे हे विक्रोळी मतदारसंघातले मतदार आहेत, ते महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात, हा पहिला मुद्दा त्यांनी असणारा घेतला. दुसरा मुद्दा त्यांनी असं घेतलं त्या ठिकाणी की टायटलमध्ये टायपोग्राफिकल एरर होते, दाखल करण्याच्या अगोदर ते दुरुस्त झाले नाहीत, तेव्हा ह्या टायपोग्राफिकल एररला हे सिरियस नाहीत, हे इलेक्शन पिटिशन म्हणजे एक फ्रास आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी असणारा घेतलेला आहे तो म्हणजे की रिट पिटिशनद्वारे तुम्ही असणारे हे